नमस्कार. आपल्या जगात एक प्रचंड आर्थिक दरी आहे, बरोबर? काही देश खूप श्रीमंत आहेत तर काही अजूनही गरिबीत अडकलेले आहेत. पण असं का आहे? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला इतिहासात डोकावून पाहावं लागेल. चला तर मग या विषमतेच्या उगमापर्यंतचा प्रवास करूया. ह्या प्रवासात आपण काय काय पाहणार आहोत? तर सगळ्यात आधी आपण या विषमतेची मूळं शोधू. मग बघूया की स्वातंत्र्यानंतरही शोषणाचं रूप कसं बदललं. यात भारताची भूमिका काय होती? तिसरं जग म्हणजे नेमकं काय? आणि आज हा समानतेचा लढा कुठे उभा आहे? ह्या सगळ्या गोष्टी आपण समजून घेऊ. चला तर मग सुरुवात करूया. आपला पहिला मुद्दा आहे आर्थिक विषमतेचा उगम. ही समस्या काही कालपरवा सुरू झालेली नाहीये. तिची बीजं खरं तर अनेक शतकांच्या इतिहासात खोलवर रुजलेली आहेत. एकाच जगात दोन जग हे आजचं वास्तव आहे, नाही का? पण या विभागणीची सुरुवात झाली होती साम्राज्यशाही आणि वसाहतवादाच्या काळात, जेव्हा काही देशांनी दुसऱ्या देशांची संपत्ती अक्षरशः उरबाडून स्वतःची घरं भरायला सुरुवात केली. आणि हे काही चुकून घडलं नाही. ही एक थंड डोक्यानं आखलेली योजना होती. बघा, युरोपीय सत्तांनी काय केलं? त्यांनी आशिया, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेत वसाहती उभारल्या. मग तिथली जी काही नैसर्गिक साधनसंपत्ती होती ती पद्धतशीरपणे लुटली. आणि सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे या वसाहतीची आर्थिक प्रगती मुद्दाम होऊ दिली नाही. का? तर स्वातंत्र्यानंतरही ही राष्ट्र कायम त्यांच्यावर अवलंबून राहावीत. 1945 नंतर जग बदललं. अनेक देशांना स्वातंत्र्य मिळालं, स्वातंत्र्याचा सूर्य उगवला. पण हे फक्त राजकीय स्वातंत्र्य होतं. आर्थिक स्वातंत्र्याची पहाट अजून खूप लांब होती. कारण शोषणाने फक्त आपला चेहरा बदलला होता, रूप बदललं होतं. युद्धानंतर जग दोन मोठ्या गटांमध्ये विभागलं गेलं होतं. एकीकडे अमेरिकेचा गट आणि दुसरीकडे कम्युनिस्ट रशियाचा. आता गंमत बघा, दोन्ही गटांनी या नव्या स्वतंत्र राष्ट्रांना मदतीचा हात पुढे केला. पण तो मदतीचा हात होता की एक अदृश्य बेडी? आणि झालंही तसंच. ही मदत म्हणजे एक प्रकारचा ट्रोजन हॉर्स ठरली. म्हणजे मदतीच्या नावाखाली या राष्ट्रांचं शोषण सुरूच राहिलं. विकसित देशांनी या गरीब देशांचा वापर फक्त आपले राजकीय आणि आर्थिक स्वार्थ साधण्यासाठी करून घेतला. आता या दोन मोठ्या गटांच्या रस्सीखेचीत भारतानं मात्र एक तिसराच स्वाभिमानी मार्ग निवडला. आणि गंमत म्हणजे भारताने हा मार्ग फक्त स्वतःसाठी नाही तर सर्व विकसनशील देशांसाठी एक नवा आदर्श म्हणून तयार केला. भारताचं तत्व अगदी सोपं, सरळ आणि स्वाभिमानी होतं. मदत करा, पण कोणत्याही अटींशिवाय. भारताने अगदी ठामपणे सांगितलं की विकसित देशांनी अविकसित देशांना मदत जरूर करावी, पण त्या बदल्यात त्यांच्या स्वातंत्र्याशी, त्यांच्या सार्वभौमत्वाशी खेळू नये. आणि भारत फक्त बोलून थांबला नाही, तर त्याने ते कृतीतही आणलं. त्याने आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या राष्ट्रांचा आत्मसन्मान जपला. श्रीमंत देशांकडून गरीब देशांकडे भांडवलाचा ओघ कसा वाढेल यासाठी जागतिक पातळीवर आवाज उठवला. खरं तर या नव्या छुप्या वसाहतवादाला उघडपणे विरोध करणारा भारत हा पहिला देश ठरला. या सगळ्या संघर्षातूनच या राष्ट्रांच्या गटाला एक नवी ओळख मिळाली, तिसरे जग. पण काय आहे या शब्दामागचा खरा अर्थ? काय आहे त्यामागची वेदना? तर तिसरे जग हा शब्द पहिल्यांदा वापरला अल्फ्रेड सावी यांनी. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हा अशा गरीब, आर्थिकदृष्ट्या मागास देशांचा समूह होता, जे सगळेजण विकासाच्या सारख्याच भयंकर आव्हानांशी लढत होते. त्यांची दुःख सारखी होती. आणि ही आव्हानं काही साधीसुधी नव्हती. विचार करा, लोकांना खायला पुरेसं अन्न नाही, देशाच्या विकासासाठी भांडवल नाही, आधुनिक तंत्रज्ञान तर दूरची गोष्ट, आणि साध्या आजारपणावर उपचार मिळण्याचीही सोय नाही. या अशा परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी ही राष्ट्र अक्षरशः धडपडत होती. आता बघा, एकीकडे देशात या सगळ्या समस्यांचा डोंगर होता, तर दुसरीकडे बाहेरूनही दबाव काही कमी नव्हता. आंतरराष्ट्रीय व्यापाराचे नियम त्यांच्या विरोधात होते. श्रीमंत देशांशी एक जीवघेणी असमान स्पर्धा करावी लागत होती. जागतिकीकरणाचे फायदे कमी आणि तोटेच जास्त सहन करावे लागत होते. आणि या सगळ्यात भर म्हणून अनावश्यक शस्त्र खरेदीचा बोजा त्यांच्या माथी मारला जात होता. बरं, हा झाला सगळा इतिहास. पण आजचं काय? वर्तमानात काय परिस्थिती आहे? समान आणि न्याय जगासाठीचा तो संघर्ष आजही संपलेला नाहीये. उलट तो आता आणखी गुंतागुंतीचा झाला आहे. या स्रोताचा संदेश अगदी स्पष्ट आहे. ही जी विषमतेची खोल दरी आहे ना, ती फक्त बोलल्याने मिटणार नाही. त्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटना आणि सगळ्या पुढारलेल्या राष्ट्रांना एकत्र येऊन प्रामाणिक प्रयत्न करावे लागतील. खऱ्या अर्थाने एकत्र यावं लागेल. आणि या प्रयत्नांमध्ये भारताची भूमिका आजही तितकीच महत्त्वाची आहे जेवढी पूर्वी होती. वसुधैव कुटुंबकम म्हणजे संपूर्ण जग एक कुटुंब आहे असं मानणारा देश म्हणून भारत जगातील सर्व राष्ट्रांना आर्थिक समानता आणि न्याय मिळावा यासाठी आजही कटिबद्ध आहे.
हा त्याचा ऐतिहासिक वारसाच आहे. हे सगळं ऐकल्यावर एक प्रश्न मनात नक्कीच येतो. आजच्या या इतक्या जोडलेल्या जगात, जिथे एका देशातल्या घटनेचे पडसाद दुसऱ्या देशावर लगेच उमटतात, तिथे या असमानतेची खरी किंमत कोण आणि कशी मोजत आहे, यावर विचार करायला हवा.